पहा झाले पुरे 1 वर्ष, होतो वर्षांनी एकदाच हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, घ्यावा संसाराचा परामर्श, पुऱ्या वर्षाची साऱ्या दुःखाची वाचावी कशी मी गाथा, बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माथा. तर समोरच माझ्या आवडीचा गणेशोत्सव येत असल्या कारणाने गणेशाची मूर्ती कशी असावी हे बघण्यासाठी आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पाच्या कारखान्यामध्ये. तर भेटूया तिथे पोहोचल्यानंतर. सृष्टीला आकार देणारा स्वतः आकार घेतोय. गणेशाचं आगमन होणार म्हणजे उत्सुकता आणि आतुरता ही सर्वांनाच असते. त्याआधी मूर्तीचा आकार, सुंदरता, रंगकाम आणि अंतिम रूप हे कारखान्यातच बघायला मिळतं. म्हणूनच आज आम्ही पोहोचलोय गणपती बाप्पाची मूर्ती बनते त्या कारखान्यामध्ये. आपण इथे थेट पोहोचलेले आहेत कारखान्यामध्ये आणि आम्ही जो डेकोरेशन करणार आहोत त्या डेकोरेशन बद्दल आम्ही जेवढ्या मूर्ती बघितल्या तेवढ्यापैकी आम्हाला ही मूर्ती बेस्ट वाटते. म्हणजे महादेवाचा लुक आहे आणि याच्यामध्ये जसं शोभेल असं डेकोरेशन करण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे. तर बघूया. तो येतो प्रत्येक वेळी आपल्याला अंतर्मुख व्हायला शिकवतो आणि पुन्हा एकदा नव्याने जगायला शिकवतो. गणेशोत्सवाची खरी ओळख म्हणजे काय माहितीये? कुटुंबातले आणि मंडळातले सर्वजण लहानांपासून ते मोठ्यापर्यंत प्रेमाने, श्रद्धेने आणि आनंदाने एकत्र येणं. प्रत्येक घरात आणि प्रत्येक मनात तो परत येतो, फक्त आपल्यासाठी. एकत्र येणं, आठवण ठेवणं आणि प्रेमानं पुन्हा पुन्हा बाप्पाला घरी आणणं हीच गणेशोत्सवाची खरी ओळख.